पोहोचवत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की चिनी तत्वज्ञ कथाकार कांत असं म्हणतो की जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची तुम्ही भाकर घ्या आणि एका नाण्याचं तुम्ही पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. म्हणजे एकंदरीतच आंबेडकरांनी फक्त जगण्याला महत्त्व दिलं नाही तर ते कसं जगावं याला महत्त्व दिलं आणि ते प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्या व्याख्यानातून समाजापर्यंत पोहोचवलं आणि हेच आंबेडकरांचं मोठेपण होतं असं मला तरी वाटतं. मित्रहो, दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आंबेडकर हे द्रष्टीनेते होते. आता आंबेडकर हे द्रष्टीनेते याकरता होते कारण त्यांचं समाजाबद्दल त्यांच्या मनात असलेली भावना, शेतकऱ्यांविषयीची त्यांची धोरण आणि महिलांच्या समस्याबद्दलसाठी, हक्कांसाठी त्यांनी केलेल्या मागण्या, या सर्वच गोष्टी त्याच काळाच्या नव्हे तर आजच्याही काळाच्या कितीतरी पटीनं पुढे आहे. म्हणजे आंबेडकरांनी त्या काळी लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीची गरज आजही आपल्याला पडते आणि यासाठी आंबेडकर हे द्रष्टीनेते. मित्रहो, आपल्याला आंबेडकरांचे विचार समजायला आज इतकं हुशार झालाय. आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलं होतं की जिथपर्यंत महिला जाऊ शकते, जिथपर्यंत पुरुष जाऊ शकतो, तिथपर्यंत महिला ही गेलीच पाहिजे. मग क्षेत्र कुठलंही असो, सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक. आणि यालाच प्रेरित होऊन की काय, आज महिला शनीच्या चौथऱ्यावर गेली तरी सुद्धा आज इथला माणूस विचारतो शनीच्या चौथऱ्यावर महिला कशी काय गेली. म्हणजे एकंदरीतच आंबेडकरांच्या विचारांचा झालेला पराभवच आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. मित्रहो, आंबेडकरांच्या विचारांचा पराभव झाला मी याकरता म्हटलं कारण आंबेडकरांना आपण डोक्यात घालण्याऐवजी डोक्यावरती घेऊन नाचतोय. आंबेडकरांना डोक्यावरती घेऊन नाचण्यापेक्षा आंबेडकरांचे विचार आज प्रामाणिकपणे आत्मसात करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मंडळी, आंबेडकर हे कुठल्याही एका जातीचे, धर्माचे नव्हते तर विषमता ज्याच्या नशिबी आहे त्यासाठी लढ्याची ते प्रेरणा होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हाच आंबेडकरांच्या जीवनाचा मूलमंत्र होता, संदेश होता. परंतु शिकणं राहिलं बाजूला, संघटित होणं राहिलं बाजूला. आज माणसं फक्त संघर्ष करतायत, तेही कशावरून तर आंबेडकर कुणाचे या वादावरून. अहो मंडळी, आंबेडकर कुणाचे या वादापेक्षा आणि आंबेडकरांचा या कुणाचे या वारसा हक्कापेक्षा आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार कोण, हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. कालच्या पेक्षा आज जो अतिशय चांगला माणूस होण्यासाठी धडपडतो तोच खऱ्या अर्थानं आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार असणार आहे असं मला तरी वाटतं. मित्रहो, आंबेडकरांचे विचार याकरता महत्वाचे होते कारण बाबासाहेब ही व्यक्ती अनेक क्षेत्रात कार्यरत होती. मग ते समाजकारण, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, साहित्य, संशोधन, शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात आंबेडकर कार्यरत होते. म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेब ही व्यक्ती नव्हते तर बाबासाहेब ही व्याप्ती होते. आणि या व्याप्तीबद्दल बोलत असताना 2 ते 3 मिनिटं कमी पडतात. म्हणून जाता जाता सुरेश भट आंबेडकरांबद्दल एका कवितेत फार सुंदर म्हणतात. ते म्हणतात की हे भीमा, कोणते आकाश आहे तू आम्हा नेले कुठे. भीमा, कोणते आकाश आहे तू आम्हा नेले कुठे. अरे तू दिले पंख हे पिंजरे गेले कुठे. अरे तू दिले पंख हे पिंजरे गेले कुठे. आज भराऱ्या या आमुच्या या पाखरांची तुला वंदना. अरे या पाखरांची तुला वंदना. धन्यवाद.